सकाळचे 6:45 वाजलेले आहेत आणि मी माझ्या मैत्रिणींबरोबर चालले आहे ट्रिपला। कुठे चालली आहे, काय मजा करणार आहोत आणि काय होणार आहे पुढे, हे सगळं बघण्यासाठी पुढचा व्हिडिओ पूर्ण बघत राहा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। हाय, हॅलो, नमस्कार, मी आहे केतकी आणि वेलकम बॅक टू केतकीज लाईफस्टाईल। फ्रेंड्स, या आहेत माझ्या अगदी चाइल्डहुडच्या मैत्रिणी ऋतुजा आणि नियती। जसे सगळ्या मैत्रिणींचे काही ना काहीतरी मे महिन्याच्या सुट्टीमध्ये कुठेतरी जाण्याचे प्लॅन होत असतात, त्याप्रमाणेच आमचे सुद्धा भरपूर प्लॅन झाले, पण कुठलेच प्लॅन सक्सेसफुल झाले नाहीत, फक्त ते व्हॉट्सअपच्या चॅटवरतीच राहिले। पण या वेळेला आमच्या सुट्टीचा प्लॅन फायनल झालेला आहे आणि आम्ही चाललेलो आहोत महाबळेश्वरला। 2 दिवसाची आमची ट्रिप आहे आणि आम्ही भन्नाट मजा करणार आहोत। क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है। फ्रेंड्स, पुण्यामध्ये 2-4 दिवस मागच्या आठवड्यामध्ये प्रचंड पाऊस होता, पण या आठवड्यामध्ये वातावरण अगदी छान आहे, ऊनही पडलेलं आहे आणि मला असं वाटतं की महाबळेश्वरलाही आम्हाला मस्त वातावरण मिळणार आहे। रस्त्याने जाताना आम्हाला भरपूर ग्रीनरी मिळाली, कारण उन्हामुळे पिवळे पडलेले डोंगर छान हिरवे दिसत होते। मी पाहताय रस्त्याच्या दोन्ही बाजूला छान ग्रीनरी पसरलेली आहे। ही ट्रिप आहे महाबळेश्वरची। ओके, आता आम्ही आलोय पंचगणीमध्ये। पंचगणीमध्ये वाव, पंचगणीमध्ये आम्ही आलोय पारसी व्ह्यू पॉइंटला। वाव। फ्रेंड्स, सकाळी 7 वाजता आम्ही पुण्यावरून महाबळेश्वरला येण्यासाठी निघालो आणि 10:30 वाजता आम्ही पोहोचलो होतो पंचगणीमध्ये। पंचगणीमध्ये सुंदर व्ह्यू होता, भरपूर झाडी होती। पहिला स्टॉप आम्ही घेतला होता पारसी व्ह्यू पॉइंटला आणि इतकं थंड वाटतंय ना इथे, वाव। ॲक्च्युली 2-3 दिवसापासून पाऊस झालेला, पण आता पूर्ण फुल ऑन ऊन पडलंय आणि कडक ऊन आहे। म्हणजे मी गाडीत येत होतो तर आम्हाला बऱ्याच ठिकाणी चटके लागत होते, पण आता इथे महाबळेश्वर पंचगणीला पोहोचल्यानंतर आम्हाला बऱ्यापैकी थंड वाटतंय। चला, कुठेही फिरायला जायचं म्हणजे सगळ्या गोष्टीची किती एक्साइटमेंट असते, ट्रॅव्हलिंगची। तिथे जाऊन आपण काय बघणार, काय शॉपिंग करणार, काय खाणार पिणार, या सगळ्या गोष्टींची खूप एक्साइटमेंट असते। खरं तर महाबळेश्वरला आम्ही इतक्या वेळेला गेलेली आहे आणि इतक्या वेळेला ते सगळे पॉईंट्स बघितलेले आहे, तरी प्रत्येक वेळेला जेव्हा मी जाते तेव्हा त्या सगळ्या गोष्टी नव्या आणि खूप छान वाटतात। मला असं वाटतं की निसर्गाच्या सानिध्यात असलेली कुठलीही गोष्ट आपण कितीही वेळा बघितलेली असेल ना, तरीसुद्धा ती परत जेव्हा बघतो तेव्हा ती नवीच वाटते आणि खूप सुंदरही दिसते। इथे ना एक छोटंसं दत्ताचं देऊळ होतं, तिथे आम्ही त्याचं दर्शन घेतलं, मस्त फोटोज वगैरे काढले आणि परत एकदा निसर्गाच्या सानिध्यात सुंदर सगळा व्ह्यू बघितला आणि पुढच्या प्रवासाला निघालो। पुढच्या अर्ध्या तासात आम्ही महाबळेश्वरला पोहोचलो आणि महाबळेश्वरला पोहोचल्यावर आम्ही पहिल्यांदा प्लॅन केला की आम्हाला काय काय गोष्टी बघायच्या आहेत, काय गोष्टी पहिल्यांदा बघायच्या आहेत, काय गोष्टी नंतर बघायच्या आहेत। ही ट्रिप शनिवार रविवार अशी 2 दिवसाची ठरलेली होती, त्यामुळे 2 दिवसात आम्हाला भरपूर ट्रॅफिक लागणार आहे हे आम्हाला माहिती होतं। त्यामुळे पहिल्यांदा आम्ही गेलो महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी। कितीतरी वेळा महाबळेश्वरला आली आहे, पण महादेवाच्या दर्शनाला खरंच 1 किंवा 2 वेळा आली आणि मला आठवत होतं 8वी मध्ये असताना माझ्या शाळेची ट्रिप गेलेली होती आणि त्यावेळेला आम्ही महादेवाच्या दर्शनाला, या मंदिराच्या दर्शनाला आलेले होते। महाबळेश्वरच्या दर्शनाला आलो आणि त्यावेळेला आम्हाला थोडीशी ट्रॅफिक लागली। महादेवाच्या दर्शनासाठी फुलं आणि छान पूजेची थाळी मी घेतली आणि पुढे दर्शनासाठी निघालो। मंदिराच्या आजूबाजूच्या आवारात भरपूर स्टॉल्स आहेत, जिथे तुम्ही भरपूर शॉपिंग करू शकता, छान फिरू शकता। थोडीफार गर्दीही असते, परंतु शॉपिंगसाठी खूप छान गोष्टी मी पाहिल्या। फरच्या वेगवेगळ्या टोप्या आणि फरच्या वेगवेगळ्या हॅट्स, कानाला बांधण्याचे मफलर्स आणि त्याचबरोबर सुंदर लाकडी खेळणी मी यांच्या बाजारामध्ये बघितली। मंदिराच्या आत गाभाऱ्यात जाण्यासाठी तर आम्हाला चान्स मिळाला नाही फ्रेंड्स, कारण प्रचंड गर्दी होती, त्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं। इथे नंदीच्या कानामध्ये बऱ्याच लोकांना मी काहीतरी कुजबूज करताना ऐकलं, कारण मला असं वाटतं प्रत्येकजण आपल्या इच्छा व्यक्त करत होता, तोही नंदीच्या कानामध्ये। नंदी कोणाकोणाच्या इच्छा कशा पूर्ण करणार आहे आणि किती इच्छा लक्षात ठेवणार आहे त्यालाच माहिती। मस्त जोक मारा रे, या हस रे हलकट हस।
देवळातून बाहेर पडल्या पडल्या आम्हाला इतके टेम्पटिंग आणि छान आयटम्स खाण्यापिण्यासाठी दिसत होते. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे कैरी, कॉर्न, शेंगदाणे, ते पण उकडलेले, भाजलेल्या भुईमुगाच्या शेंगा आणि बऱ्याच काही गोष्टी. ते लिशानी न राहून कैरी घेतली. नंतर आम्ही गेलो श्री पंचगंगा मंदिरामध्ये, जिथे 5 नद्यांचा उगम आहे. हे या 5 नद्यांचं जे उगम आहे तिथे नंदी बांधलेला आहे आणि त्या नंदीच्या तोंडातून या 5 नद्यांचं पाणी पडतं. लोक हे पाणी पितात. विशेष म्हणजे हे पाणी गढूळ नाही आणि खूप खूप वर्षांपासून हे पाणी असंच पडतंय. मंदिरातून बाहेर पडल्यानंतर आम्ही थोडी शॉपिंग केली, कारण तिथे खूप छान आणि युनिक गोष्टी दिसत होत्या. त्या म्हणजे या दोघींचे हलणारे कान. हे खूपच क्यूट होतं आणि येणारा जाणारा प्रत्येक लहान मोठ्या माणसाच्या कानामध्ये दिसत होतं. हे भगवान, तेरी लीला अपरंपार है. नंतर तिथे असलेल्या एका दुकानात आम्ही गेलो, जिथे सगळ्या तांब्याच्या, पितळेच्या देवांच्या मूर्त्या ठेवलेल्या होत्या. लाकडी गृहोपयोगी वस्तू ठेवलेल्या होत्या. वेगवेगळ्या स्टाईलच्या पूजेच्या ॲक्सेसरीज इथे ठेवलेल्या होत्या. तांब्या पितळेचे सुंदर दिवे, घंटा आणि सुंदर अशा मूर्त्या. राधाकृष्ण, गणपती बाप्पा, हनुमान ह्याच्या अगदी लहान मूर्त्यांपासून ते मोठ्या मूर्त्यांपर्यंत इथे साईज अवेलेबल होते. घरामध्ये भिंतीवर लावायचे सूर्य, चंद्र, कदंब वृक्ष, सुंदर असे विलचाईम सुद्धा मी इथे पाहिले. त्या देवळापासून अगदी जवळ वॉकिंग डिस्टन्सवरती अजून एक महादेवाचं मंदिर आहे आणि ते खूप खूप जुन्या काळचं आहे. आम्ही विचार केला की इथपर्यंत आलेलोच आहोत तर हेही मंदिर पाहून घेऊ. मंदिराची थोडीशी पडझड झालेली आहे, तरी सुद्धा आतमध्ये महादेवाची पिंड अतिशय सुरक्षितरित्या त्यांनी मेंटेन केलेली आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात फोटो व्हिडिओज अलाउड नव्हते, त्यामुळे आतले व्हिडिओज आणि फोटोज काही मी घेऊ शकलेले नाही. बाहेरच्या साईडला हे सुंदर असं पाण्याचं कुंड आहे आणि भरपूर लोक इथे आरामात बसलेली होती गप्पा मारत. सुंदर असं देऊळ आहे, शांत, अजिबात आवाज नाही. अर्थातच हे देऊळ डोंगरावरून असल्यामुळे इथून खालचा जो काही व्ह्यू होता तो अतिशय सुंदर होता. इथून आम्ही निघालो आणि थेट गेलो वेण्णा लेकला. अरे बेटे, तुझे थकान नहीं लग रही क्या? महाबळेश्वरचं प्रमुख आकर्षण आहे वेण्णा लेक. वेण्णा लेक हा महाबळेश्वरमध्ये खूप सुंदर आहे. इथे बोटिंगसाठी भरपूर गर्दी दिसते तुम्हाला आणि आम्ही सुद्धा या गर्दीचा एक हिस्सा आहोत, कारण आम्हालाही इथे बोटिंग करायची आहे. 600 रुपये पर फॅमिली असं त्यांचं तिकीट आहे आणि आम्ही 5 जणी होतो बोटिंग करणाऱ्या. 5 जणींमध्ये मिळून आम्ही घेतलं 600 रुपयाचं तिकीट आणि एक पूर्ण बोट आमची होती आणि आम्ही आता या बोटमध्ये बसतो आहोत. फ्रेंड्स, हे सेफ्टी जॅकेट इम्पॉर्टंट असतात. सेफ्टी जॅकेट इथे घालावेच लागतात. आम्ही ते घातले आणि या छानशा बोटमध्ये जाऊन बसलेलो आहोत. फ्रेंड्स, वाऱ्याचा ओघ, खाली पाणी आणि सुंदर असं आजूबाजूला पसरलेली ग्रीनरी, या सगळ्यामध्ये आम्ही बोटिंग करत होतो आणि तो नजारा एक नंबर होता. इतकं भारी वाटत होतं, इतकं वारं होतं, प्रचंड थंड होतं. आम्ही जॅकेट्स घातलेले होते आणि खरंच अशा थंडगार वातावरणात आम्हाला सगळ्यांनाच खूप भारी वाटत होतं. वरून अगदी थोडासा पाऊस पडत होता आणि आमची बोट कवर्ड होती, त्यामुळे जोरात जरी पाऊस आला असता तरी काही प्रश्न नव्हता आणि आम्ही आलो होतो भिजण्यासाठीच. त्यामुळे खरंच जोराचा पाऊस यावा अशी माझी मनापासून इच्छा होती. पाऊस, धुकं आणि सुंदर पाणी, आजूबाजूला ग्रीनरी, असं बेस्ट कॉम्बिनेशन महाबळेश्वरमध्ये आत्ताच्या टायमाला आहे फ्रेंड्स. तर फ्रेंड्स, तुम्हाला पण जर धुकं, पाऊस या गोष्टी एन्जॉय करायच्या असतील तर महाबळेश्वरचा आत्ताचा जो सीझन आहे ना, तो एकदम बेस्ट आहे. तुम्हीसुद्धा ही ट्रिप नक्की प्लॅन करू शकता. ही फक्त 20 मिनिटाची बोटिंग मनाला किती सुख देऊन जाते खरंच, कारण या आजूबाजूच्या पसरलेल्या सुंदर अशा वातावरणामुळे माणूस असाच आनंदी होऊन जातो. माणसाने आपला आनंद निसर्गाच्या सानिध्यात शोधावा असं कोणीतरी म्हणून गेलंय आणि हे वाक्य किती परिपूर्ण आहे. जेव्हा आपण अशा छोट्या छोट्या ट्रिप करतो तेव्हा हे जाणवतं. खरंच ही 20 मिनिटाची जी बोटिंग होती ही मन सुखावणारी होती. कसं वाटलं? कसं वाटलं? ये कसं वाटलं मॅडम? कैरी खाल्ली. वाव, आफ्टर लॉंग टाइम. आणि मजा आली. येस, मजा आया. और मैं ये जो मजा है
हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहिए। खरं तर कैरी पेरू या सगळ्या गोष्टी आपण घरी आणून कापून चिरून खाऊ शकतो, पण इथे जे ठेवलेले पेरू आणि कैरी होती ना त्याची चव निराळीच होती. पावसाच्या वातावरणात तिखट मीठ टाकून त्या विकायला ठेवलेल्या होत्या. फ्रेंड्स, हे सगळं उरकेपर्यंत 6:30 होत आलेले होते आणि आम्ही आलो थेट चेक इन करून आमच्या रूममध्ये. आम्ही लेक पॅराडाईज हॉटेलमध्ये बुक केलेली होती डिलक्स रूम. छान निवांत आणि मस्त झोपू शकतात आणि असं आमचं 5 जणींचा मस्त हॉटेलची रूम जिथे आम्ही मस्त गप्पा मारणार आहे, रात्रभर मज्जा करणार आहे, खाणार पिणार आणि मज्जा करणार. हा आहे हॉटेलच्या बाहेरचा व्ह्यू जिथून आम्हाला मस्त डोंगर दिसतोय आणि त्या डोंगरावर पूर्ण धुकं पसरलंय, पाऊस पडतोय, थोडाफार अंधारही झालेला आहे, छान हिरवळ आहे आणि हॉटेलच्या आवारामध्ये आहे छोटासा स्विमिंग पूल. पण मला वाटत नाही इतक्या थंडीमध्ये आमच्यापैकी कोणीही स्विमिंग करू शकेल. थोडं फ्रेशन अप होऊन आम्ही परत डिनरसाठी बाहेर पडलो आणि असा होता आमचा पहिला दिवस महाबळेश्वरमधला, जिथे आम्ही फुल लॉन मजा केली आणि महाबळेश्वरचे वेगवेगळे स्पॉट्स पाहिले. असेच नवीन नवीन व्हिडिओज घेऊन मी येत असते. माझ्या चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि महाबळेश्वर ट्रिपमध्ये दुसऱ्या दिवशी आम्ही काय काय मजा केली हे बघायचं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नवीन एका व्हिडिओबरोबर लवकरच. बाय.